नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या 27 एप्रिल मोहिनी एकादशी. उंबरवट्यावर ठेवा या 2 वस्तू, शत्रू होईल नमस्कार. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात असे काही गोष्टी घडतात का ज्यांच्यातर्फे लावणं तुमच्या विनाकारण चिडचिड, पैशांचे चंचल किंवा हातात तोंडाशी आलेली घास शेवटच्या क्षणी हिरवायला जातोय? जर असे असेल तर समजा तुमच्या प्रगतीवर कोणाच्या तरी वाईट नजर आहे किंवा तुमचा गुप्त शत्रू तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. पण घाबरू नका, कारण उद्या 27 एप्रिल वैशाख मासातल्या ती महाशक्तिशाली तिथी आहे, जिला आपण मोहिनी एकादशी म्हणतो. ही तिथी आहे जेव्हा प्रत्यक्ष भगवान विष्णूंची जगातील सर्वात सुंदर अशी मोहिनी रूप धारण केल्या होते. कशासाठी? तर असुरांचा नाश करण्यासाठी आणि सत्याचा विजय करण्यासाठी. उद्याच्या या पवित्र दिवशी ब्रह्मांडातला एक वेगळीच ऊर्जा असतं आणि याच्या ऊर्जेचा वापर करून मी आज तुम्हाला असा एक अधुरी आणि गुप्त उपाय सांगणार आहे, जे पिढ्यानपिढ्या ऋषीमुनींनी जपून ठेवले आहे. श्रेतेहू हा उपाय इतकं प्रभावी आहे की उद्या सकाळी तुमच्या घरच्या उंबरवट्यावर तुम्ही केवळ हा 2 वस्तू ठेवल्या तर तुमच्या घराभोवती अशी एक सुरक्षा कवच तयार होईल, ज्याला भेदून कोणालाही, कोणत्याही शत्रूला शक्य होणार नाही. उलट जे लोक तुमच्या वाईट करायचा प्रयत्न किंवा विचार करत आहोत, ते स्वतःच्या त्यांच्या कर्माच्या जाळ्यात अडकलेली आणि तुमच्या प्रगती समोर लोटांगण घालतील. मी तुम्हाला खात्री देत आहे, हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरू शकतो. पण एक अट आहे, हा उपाय करताना एकही चूक होता कामा नाही. जर तुम्ही एक छोटीशी स्टेप जरी चुकली तरी ही शक्ती तुमच्या कमी येणार नाही. म्हणून व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान हे विषयासारखी असतं आणि पूर्ण माहिती हेच अमृताचं फळ असतं. उद्या हा उपाय नक्की करा. उपाय करण्यापूर्वी आपली हे सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून कमेंट बॉक्समध्ये आता श्री स्वामी समर्थ अडथळे दूर करण्यासाठी ओम गं गणपतये नमः आणि या एकादशीच्या स्वामी भगवान विष्णूशी ओम नमो भगवान वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक छोटीशी कमेंट तुमची नशीब बदलण्यासाठी ब्रह्मांडातलं सेकंद ठरू शकतो. व्हिडिओला आताच लाईक करा, कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे. तुमची जवळची 5 व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा, कारण दुसऱ्यांचं भलं केलं की आपलं भलं आपोआप होतं. आणि जर तुम्ही आपल्या कुटुंबात नवीन असेल तर खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनलाही नक्की दाबा, जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका. उद्या पहाटे उंबरवट्यावर नेमकी काय घडणार आहे? मैत्रिणींनो, केवळ उपाय करून चालत नाही, तर त्यामागे शक्ती आणि इतिहास समजून घेणं ही तितकेच महत्त्व असतं. मोहिनी एकादशीची कथा ऐकल्यावर तुम्हाला समजेलच की का उद्याचा उपाय तुमच्या शत्रूचा नाश करण्यासाठी इतकं प्रभावी ठरेल. पौराणिक कथा आहे, एक तुळसापूर नावाच्या एक सुंदर नगरात धूतिमान नावाचा एक राजा करत होता. त्यांच्या नगरात धूमपान नावाचा एक अत्यंत धार्मिक वैश्य राहत. ते भगवान विष्णूंची परमभक्त होत्या. त्यांना 5 मुला होत्या, पण त्याच्यात सर्वात लहान मुलगा बुद्धी हा अत्यंत दुराचारी आणि पापी निघाला. त्याने आपल्या वडिलांच्या सर्व संपत्ती चुकीच्या कामात
उडळली. शेवटी वडिलांनी कंटाळून त्याला घराबाहेर काढले. आता जेव्हा त्यांच्याकडे काहीच उरलेली नव्हतं तेव्हा ते जंगलात भटकू लागले होते. भूक आणि तहानेने व्याकुळ झालेली असताना ते कौंडिन्य ऋषीच्या आश्रमात पोहोचले. ते काळ वैशाख महिना होता. त्यांनी ऋषीच्या पाय पडून विचारले, मुनिवर, माझ्या पापाच्या प्रायश्चित्त काय? मला माझ्या शत्रूपासून आणि माझ्या दुर्दैवापासून सुटका हवी आहे. तेव्हा कौंडिन्य ऋषींनी त्यांना सांगितले, वसु, तू वैशाख शुक्ल पक्षातली मोहिनी एकादशी कर. या एकादशीचे व्रत केल्याने जन्मांतरीचे पाप नष्ट होतात आणि मनुष्याला कोणाचेही भय राहत नाही. अमृताचा कलश आणि मोहिनी रूप याचा दिवस भगवान विष्णूची मोहिनी रूप धारण केले होते. जेव्हा समुद्र मंथनातून अमृत निघाले तेव्हा असुरांनी शत्रूंनी ते पाहून नेले होते. असुरांची शक्ती इतकं वाढलं होतं की देवांनी त्यांची समोर लोटांगण घालावे लागलं. तेव्हा जगाच्या कल्याणासाठी विष्णूंनी मोहिनीचे रूप घेतले. त्यांचे सौंदर्य पाहून असुर इतकं मोहित झाला की त्याच्या हातात काय आहे आणि ते काय करतंय त्याचे भान त्यांना राहिले नाही. विष्णूंनी चतुराईने सर्व अमृत देवांना पाजले आणि असुरांचा पराभव केला. या कथेचा आणि तुमच्या आयुष्याचा संबंध काय सांगते ऐका. त्याप्रमाणे मोहिनी रूपीने असुरांच्या प्रभात टाकले आणि देवांचा विजय मिळवून दिली. त्याचप्रमाणे उद्याचा उपाय तुमच्या शत्रूच्या बुद्धीला भ्रमात टाके. ते तुमची विरुद्ध कितीही कटकस्थान करत असेल तर याची बुद्धी चालनाशी होईल आणि शेवटी विजय तुमचीच होईल. म्हणूनच ही एकादशी म्हणजे केवळ उपवास नाही तर हा विजयाचा उत्सव आहे. पण ही विजय मिळवण्यासाठी उंबरठ्यावर या 2 वस्तू कशा ठेवायच्या चला आता पाहूया त्या मुख्य उपायाकडे. मैत्रिणी, आज मी तुमच्याशी एक स्त्रीच्या नात्याने, एक बहिणीच्या नात्याने बोलत आहे. आपण रात्रंदिवस कष्ट करतो, घरासाठी झटतो, मुलांच्या भविष्यासाठी आणि पतीच्या प्रगतीसाठी देवाकडे सारखं मागत असतो. पण कधी विचार केला का की इतकं सेवा करूनही पदरात अपयश का येतं? घरामध्ये विनाकारण वाद का होतात? एखादी चांगली काम होतं की मध्ये अडत असतो. असं घराच्या उंबरठ्यावर शत्रुनाशूर. घराचा उंबरठा का केवळ लाकडाचा किंवा दगडाचा होतं आणि तिथूनच लक्ष्मी सुद्धा आता शिरती आहे. जर तुमची घराचा उंबरठा दोषयुक्त असेल किंवा तिथून शत्रूची नजर आत येत असेल तर तुम्ही कितीही मेहनत करा ती व्यर्थ जातं. एखादी मोहिनी एकादशी ही याच्या नकारात्मक मोहिनी करून तिला सकारात्मक बदलण्यासाठी संधी आहे. जसं भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन असुरांच्या भ्रमात टाकली आणि त्यांच्या हातून अमृताचा कलश हिसकावून घेतला, तसंच हा उपाय तुमच्या शत्रूच्या मनात तुमच्याबद्दल असलेले दोष नष्ट करेल. जे शत्रू आज तुमच्या मागे तुमची निंदा करतात तेच उद्या तुमची प्रगतीची कौतुक करताना दिसतील. पण आता प्रश्न येतो की त्या 2 गूढ वस्तू कोणत्या? अनेकांना वाटतं की त्यासाठी खूप खर्च
करावे लागेल, काहीतरी तांत्रिक मांत्रिक करावे लागेल, पण असं काही मुळीच नाही. या 2 वस्तू इतकं साध्या आहेत की त्या तुमच्या किचनमध्ये, तुमच्या देवघराच्या आतही उपलब्ध आहेत. त्या सोन्या चांदी नाही, तर त्या महागडे नाही आहेत का? महागडे आहेत, पण लक्षात ठेवा, वस्तू साधी असली तरी त्या वापरण्याच्या वेळ आणि तिच्या शुद्धतेत हीच ही उपायाची खूप खरी शक्ती आहे. त्या महागडे वस्तू नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही चुकीच्या वेळ किंवा चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने या वस्तू उंबरवट्यावर ठेवलं तर त्याचा प्रभावी शून्य होईल. अगदी 10 सेकंदात चूक सुद्धा तुमची नुकसान करू शकतो. म्हणूनच पुढची 5 मिनिट खूप महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला एक एक करून त्या वस्तूची नाव सांगणार आहे आणि त्या वस्तू कसे मंत्रित करायचे हे सुद्धा सांगणार आहे. हा उपाय करताना तुमच्या मन कसं असावे, तुम्ही कोणत्या शब्द उच्चारावे आणि कोणत्या दिशेला तोंड करून उभा राहावे हे नीट समजून घ्या, कारण ही मोहिनी एकादशी तुमच्या आयुष्यातला दुर्दैवाचा काळ संपून सौभाग्याच्या पहाटा घेऊन येणार आहे. तयार आहोत का मी तुम्हाला? चला तर मग जाणून घेऊया त्या चमत्कारिक वस्तूबद्दल आणि त्या करण्याच्या अत्यंत विशिष्ट पद्धतीबद्दल. आता नीट लक्ष देऊन ऐका. मनातली सर्व शंक बाजूला ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने हा भाग समजून घ्या. उद्या 27 एप्रिल मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तुम्हाला हे विधी करायची आहे. याचा सर्वात उत्तम वेळ म्हणजे सूर्योदयापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत. हा काळात ब्रह्मांडातली स्वास्तिक ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असतो. पहिली गूढ वस्तू पिवळी मोहरी. मैत्रिणींनो, तुम्ही अनेकदा पाहिले असेल की नजर उतरण्यासाठी किंवा बाण दूर करण्यासाठी पिवळी मोहरी कापूर वापर केलं जातं. शास्त्रात याला शत्रुनाशक आणि तंत्रबाण विनाकारण मानलं जातं. पिवळी मोहरी ही साधी वस्तू नाही, तर ही घरातली नकारात्मकता आपल्याकडे खेचून देणाऱ्या एक चुंबकीय तत्व आहे. ती तुमच्या उंबरवट्यावर असताना कृपा कोणत्याही वाईट शक्तीच्या घरात प्रवेश करणं शक्य होत नाही. दुसरी वस्तू म्हणजे भीमसेन कापूर आणि 2 फुलं असणारे लवंग कापूर. हे दोन्ही असह्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे, पण लक्षात ठेवा, कापूर वापरताना ते शक्यतो भीमसेन आणि सोबतच तुम्हाला घ्यायचे आहे 2 अखंड लवंग घेताना त्या तुटलेली नसावे. त्यावर फूल असणं अनिवार्य आहे, कारण लवंगाचे फूल हे शक्तीचे आणि विजयाचे प्रतीक मानलं जातं. उंबरवट्यावर हा उपाय करण्याची विशिष्ट पद्धत. सर्वात आधी एक मातीचा छोटी दिवा किंवा तांब्याचे पात्र घ्या. ते स्वच्छ धुवून पुसून त्या पायात तुम्हाला मुठभर पिवळी मोहरी पसरवून मोहरी तुमच्या घरासाठी एक सुरक्षा कवच असेल, म्हणूनच काम करेल. या मोहरीच्या वर भीमसेन कापुराची एक वाटी ठेवा आणि त्यावर 2 लवंग अशा प्रकारे ठेवा. त्यांची तोंड घराच्या बाहेरच दिशेला असावे. आता तुमच्या घराच्या मुख्य उंबरवट्या जवळ या बाहेरून घरात प्रवेश करताना ती तुमची उजवी बाजू असावे. तिथे हा दिवा जमिनीवर ठेवा. आता कापूर प्रज्वलित करा. जेव्हा कापूर जळायला लागेल आणि यातून लवंग आणि मोहरीचा सुगंध हवेत दरवळेल, तेव्हा डोळे मिटून शांत उभा राहा. तिथेच आहे खरं आणि शक्तिशाली संयोग. सांगते ऐका. ही दिवा जळत असताना मनातल्या मनात अशा व्यक्तीची आठवण करावी, तुमची प्रगती अडथळा आणायला हे त्यांचे नाव घेऊन. म्हणून त्या मोहिनी माते, या शत्रूची बुद्धी माझ्यासाठी सकारात्मक कर आणि
त्याला माझ्या मार्गातून दूर कर. तुम्हाला शत्रू ठाऊक नसेल तर ती फक्त इतकं म्हणा की माझ्या कुटुंबाच्या प्रगतीच्या रोखणारी प्रत्येक वाईट शक्ती या अग्नीत भस्म होऊ द्या. जेव्हा हे कापूर पूर्णपणे जळून शांत होईल तेव्हा ती मोहरी तिथेच राहू द्या. ती तुमची घराच्या उंबरठ्यावर राख करेल. हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका आणि कोणाच्या टोका लागणार नाही याची काळजी घ्या. हा प्रयोग केल्याशी काही तासांत तुम्हाला तुमच्या घरातली वातावरणात झालेली बदल जाणवेल. तुमच्या शत्रूच्या तुमच्या वाईट करण्याच्या विजयापासून ही शक्ती पराभूत करेल आणि अखेर ते तुमच्या समोर नतमस्तक होतील. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे ती नीट लक्ष देऊन ऐका. या उपायासोबतच एक असा सिद्ध योग मोहिनी एकादशीच्या दिवशी केल्याने तुमच्या घरात कलशही ग्रहण लागणार नाही. हळदीच्या पाण्याचे अभिमंत्रित उपाय. सकाळी उठून मोहिनी एकादशीच्या दिवशी केल्यास तुमच्या घरात कसलेही ग्रहण लागणार नाही. हळदीच्या पाण्याचे अभिमंत्रित. उद्या सकाळी उपाय करण्यापूर्वी एक तांबे पाणी घ्या आणि त्यात चिमूटभर हळद, शुद्ध आणि हळद असणारी वस्तू आणि वास्तुदोष दूर करण्याच्या, वास्तुदोषापासून मुळापासून उलटून टाकणाऱ्या वस्तू आहे. पाणी शिंपडताना तुमच्या उंबरठ्यावर एक सोन्यासारखी चळकी येत आहे. नकारात्मक ऊर्जेला आत येण्यापूर्वी रोखून शत्रू आणि करणी बाधेपासून ब्रह्मोत्तर राहील. असे तुम्हाला उद्याचा दिवस पूर्णपणे असे याबद्दल चर्चा करायची आहे आणि तुमचे एखादी उपाय गुप्त ठेवला तेव्हा यातली ऊर्जा बाहेर पडत नाही. विश्वास ठेवा, अफाट शक्ती येण्याची एनर्जी अशाच गुप्त कर्माच्या 10,000 पटींनी जास्त वेगळे फळ देतं. शत्रूच्या कळता काम नाही की तुमच्या उंबरठ्यावर ह्या वस्तू ठेवून केलं तर बरेच तुम्हाला ह्याच्याबद्दल जाणेल. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.